हाय फ्रेंड्स, चला तर तुमची झाली का कामं? माझं तर आज ना 1 वाजलेला आहे. आज खूप उशीर झाला आहे. आत्ता आवरत आहे मी कामं. कुठं आत्ता लागलेली आहे कामाला. आत्तापर्यंत ना मी झोपूनच होती, कारण मला ॲसिडिटी वगैरे झाली होती, उलट्या वगैरे झाल्या. तर त्याच्यामुळं जेवण वगैरे काय व्यवस्थित केलं पण नाही. त्याच्यामुळे मी आत्ता आवरत आहे कामं. खूप लेट झालेलं आहे आज. म्हटलं समर्थ झोपून आहे तर तोवर करून घ्या कामं वगैरे, कारण तो उठल्यानंतर मला काहीच करू देत नाही. माझ्या मागे 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 त्याला घ्यायला आहेत त्याचे मामा वगैरे, पण तरीही त्याच्याकडे पण जास्त काही राहत नाही ते, तर माझ्याकडेच येत राहतो. त्याच्यामुळं म्हटलं ते झोपून आहे तोपर्यंत कामं वगैरे नाही का आवरून घ्यावं. आणि माझ्या आर्यनचा पण वेळ झालेला आहे आता यायचा. 1 वाजून गेलेला आहे. तो पण येते शाळेतून 1 वाजता. तर मग त्याचंही थोडंसं अभ्यास कर वगैरे, तसं तर तो करतो त्याच्या मनानंच, पण त्याला थोडंसं बसवावं लागते, सांगावं लागते, थोडंसं आपल्यालाही लक्ष द्यावं लागते त्याच्याकडे. त्याच्यामुळं नाही का समर्थ आणि तो दोघं नाही का खूप हे करतात. दोघांकडेही लक्ष द्यावं लागते. थोडं लहान असल्यामुळे आता थोडंसं खूप परेशानी वगैरे होते. म्हटलं किचन ओटा वगैरे आवरून घ्यावं. सर्वच कामं राहिलेली आहे आज माझे. खूप लेट झालेलं आहे. किचन ओटा वगैरे क्लीन करून घेत आहे. आणि किचन ओटा कामं आवरून घेतले. सोप्याची कवर वगैरे लावायची होती, सर्व इकडं तिकडं झाली होती, आणि सोप्याची कवर वगैरे लावून घेतलेली आहे. उशाचं कवर वगैरे उशा पण व्यवस्थित ठेवल्या. आणि माझा आर्यन पण आला होता शाळेतून, आणि तोही थोडीशी हेल्प करू लागत होता मला. थोडंसं इकडलं तिकडं ते खाली पडला वगैरे होता, तो थोडंसं त्यानं उचलू लागला. आणि झाडझूड करून मी थोडंसं आवरून घेतलं आहे, कारण माझा समर्थ पण उठत होता. तुरी त्याचं चालूच होतं तिकडं. त्याचा मामा झोका देत होता त्याला. आणि म्हटलं थोडंसं जेवढं झालं तेवढं नाही का आवरून घ्यावं आपण. तर हॉल नाही का आवरून झाला होता, आणि किचन, आणि म्हटलं बेडरूम पण थोडेसे आवरून घेऊन टाकूया. आणि झोपून आहे सध्या, तर कधीही उठू शकतो तो, त्याचा काहीच नाही आहे. बराच वेळचा आता झोपून आहे तो.